अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज आपण श्रवण करणार आहोत दत्त भार्गव संवाद. श्रेष्ठ भगवत भक्ती खरा देव कोण? सदाशिव म्हणतात, हे विशिष्ट मुनी, मी आपल्याला सर्वोत्तम देवभक्तीची पद्धत सांगतो. खरा देव कोण हे आपण जाणता का? अनादि अनंत असा जो चैतन्यमय प्रकाश आहे, जो खरा देव आहे. काळ, देश किंवा वस्तूने ज्याचा परिचय होऊ शकतो, त्या देवत्व ते कसले? पण अनादि किंवा अंतापासून रहित असा जो चैतन्यमयी प्रकाश आहे, त्यालाच खऱ्या अर्थाने देव म्हटले जाते. म्हणूनच तशा देवाचे पूजन केले पाहिजे. हे जगत म्हणजे केवळ चैतन्य स्वरूपाचे परमात्म्याचे रूपच आहे. पण हाच परमात्मा बाह्य आहे, तो सर्वोत्तम आहे. या देवानेच पूजनच सर्वाहून श्रेष्ठ आहे. हे महामुनी वशिष्ठ, आपण फार विवेकी आहात, त्यामुळेच मी तुम्हाला खरे रहस्य सांगत आहे. विष्णू खरा देव नाही, तसेच मी पण खरा देव नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मा देखील खरे देव नाहीत, व वायू, सूर्य, अग्नी, चंद्र, ब्राह्मण, राजा, रुद्र किंवा ते देखील खरे देव नाहीत. जो देहरूपी किंवा चित्तरूपी आहे, तो देव असू शकत नाही. भरपूर फुले किंवा अगरबत्त्यांचा धूप परमात्म्याच्या पूजनात काहीच उपयोगाचे नाहीत. जे अनुत्पन्न अर्थातच मंदबुद्धीने असलेले लहान बालकासारखे चंचल अज्ञानी आहेत, त्यांच्यासाठी शास्त्रात या कृत्रिम मूर्तीमध्ये देवार्चन करण्याचे सांगितले आहे. ज्यांना परामर्शय, बोध तथा समता यासारख्या गोष्टी माहीतच नाहीत, त्या अज्ञानाच्या सुख आणि शांती देणारे खरे परमात्म स्वरूप कधीच प्राप्त होऊ शकत नाही. खरे देवार्चन, परामर्श, बोध आणि समता यासारख्या पुष्पाने केलेले देवाचे पूजन हेच खरे देवपूजन आहे, असे निश्चित समजा. केवळ आकाराच्या भावनेने केलेले देवार्चन हे खरे देवार्चन नाही. आत्मा पूजनीय आहे. आपण दृश्यारूप जीवनाला वेगळे न समजता त्याला अकृत्रिम, अविनाशी किंवा चैतन्यमय, प्रकाशमय ब्रह्मस्वरूप समजा. हा आत्माच पूजनीय आहे. आत्मा नाही, कारण तो बोधरूप जे आत्मपूजन आहे, हे मुख्य व महत्त्वाचे आहे. तोच मी आहे, जो केवळ चैतन्य मात्र आहे. तो संसाराचे सारूप आहे. सर्वांचे साररूप असलेले चैतन्य हाच खरा देव आहे. व असो जो पूर्ण देव, तोच मी अहम आहे. देव कोठे आहे? हे वशिष्ठ मुनी, हा चैतन्य स्वरूप आत्मदेव कोणापासून दूर नाही, कोणालाही दुर्बळ नाही. तो तर सर्वदा देहात, आकाशात आणि सर्वत्र सगळ्यांमध्ये बसलेला आहे. हा देवच सर्व काही करतो. तो सगळे भागवतो. तो सर्वांचे धारण करतो. हाच जगतो व निश्वास घेतो. हाच देव प्रत्येक अंग प्रत्यंगाला जाणवतो व सर्वज्ञही तोच आहे. परमात्म्यात दिवजत नाहीच. ज्या रीतीने दगडातून तेल निघत नाही, त्याचप्रमाणे चैतन्य स्वरूप परमात्म्यात दृष्टा दर्शन आणि दृश्य, ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय, कर्ता कारण आणि कार्य, प्रमता प्रमाण आणि प्रणय, बेधा बुद्धी आणि बेवाद, मी तू नामस्वरूप आहे. देहत, अदैवत, सदेह आणि अन्य देहपण, विधी किंवा निषेधत्व, शून्य अशून्य, दोष अदोष, वस्तू अवस्तू, धर्म अधर्म, सुख दुःख,
खंड अखंड इत्यादी काहीच नाही. हे सर्व व्यापक चैतन्य हेच एकमात्र अद्वितीय निर्विकल्प परम सर्वांपासून अतिस्वच्छ सूर्यादीन प्रकाश देणारे असे परम सत्वरूप आहे. हे सर्व ब्रह्मच आहे. करता हरता भोगता ज्ञाता ज्ञान न्याय ब्रह्म आणि ब्रह्मामध्ये राहिलेला भासतो. हे जे मी तू ते वगैरे स्वरूपात भासत असलेले ब्रह्मच भासते असे श्रुत श्रुती आणि धर्मशास्त्राच्या जोरावर पुकारून सांगत आहेत. याचा उद्देश काय याची थोडीफार प्रमाणात कल्पना यावी व अद्वितीय सगुण निर्गुण म्हणजे काय, ईश्वर प्राप्ती व साक्षात्कार कशा रीतीने होतो, हे दृश्य जग कुठल्या रीतीने आसार आहे याच्या बाबी सरळ स्पष्ट रीतीने समजावणे शास्त्राच्या एका वाक्यात सिद्ध व्हावे हे दर्शवणे हाच या आमचा हेतू आहे. परमप्राप्तीचा आरंभ. परमात्मा प्राप्तीसाठी सर्वात श्रेष्ठ उपाय कुठला? परमात्मा प्राप्तीसाठी जिज्ञासू निष्काम उपासना करणे जरुरी आहे. उपासना करून करण्याआधी ज्या देव देवतांची आराधना करण्यात येते ते देवादी कोण कोणते आहेत या संबंधी निश्चित ज्ञान प्राप्त करणे जरुरी आहे. शास्त्रात उपासनेत भिन्न भिन्न प्रकार आहेत. त्याचप्रमाणे राम कृष्ण शिव विष्णू सूर्य देवी गणपती हनुमान अनेक देव देखील आहेत. त्या देवातून कोणाची उपासना करावी हेच समजत नाही. त्यातले त्यात ज्या ज्या देवांचे महात्म्य श्रवण करावे त्या देवाचे श्रेष्ठत्व प्रतिपादन केलेले असते. श्रीराम महात्म्यात श्रीराम व कृष्णाच्या महात्म्यात कृष्णाचे तूच सर्व काही आहेस, तू सर्व व्यापक ब्रह्मांडाची उत्पत्ती स्थिती लय कारक आहेस. ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य सर्व तूच आहेस. प्रत्येक देवताच्या शास्त्रात ह्याच कारणे वर्णन आहे. त्यामुळे जिज्ञासाची काय करावे हाच निश्चय करू शकत नाही. हाच प्रश्न फार महत्त्वाचा आहे. हा विषय शास्त्रात एक वाक्यात आहे. पाहिल्यास कुठल्याही देवतात भेदभाव नाही. हे सर्व एकच रूप आहे. या विषयात एक प्रसंग आठवतो तो सांगतो, त्यामुळे संशय दूर होऊ शकेल. श्रेष्ठ उपासना कुठली? एकदा एक विद्वान सद्ग्रस्त स्वतः श्रीकृष्णाचे उपासक प्रखर व्याख्याता देखील ते लोकांमध्ये ज्ञान प्रवचार करत असताना त्यांनी 2 दिवस माझ्या सानिध्यात राहण्याची इच्छा प्रकट केली. तिथलेही त्याने वरील विषयावर आपली प्रवचने केली. पण एक दिवस तो ब्राह्मण उपासक व सगुण भक्तिमार्गातील उपासकामध्ये भेद समजावत होते. त्यात त्याने सांगितले, सगुण भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे. ब्रह्मोपासना ही भक्ती खरी नाही. शास्त्र व पुराणामध्ये अशी अनेक उदाहरणे दिसून येतात की ज्यामध्ये परमात्म्याने साकार रूप धारण करून कुठल्याही भक्तीचे संकट निवारण केले आहे, तर कोणाचा प्रसाद स्वीकार केलेला आहे, तर कोणाला प्रसाद दिला आहे इत्यादी प्रमाणे भक्ताचे खूप भक्तांना संकटसमयी मदत केलेली आहे. पण निर्गुण ब्रह्म उपासकाचा या अशा रीतीने लाभ कुठेच झालेला दिसत नाही. म्हणून निर्गुण ब्रह्म अथवा आत्मउपासनेपेक्षा सगुण उपासना श्रेष्ठ आहे. उपासना सिद्ध का होत ते नाही. अशा रीतीने ते बोलल्यानंतर त्याचे बोलणे ऐकून जमलेला श्रोतावर्ग आश्चर्याने उत्पन्न झाला व ते विचारात पडले. अशी स्थिती बघून मला 2 शब्द बोलावेसे वाटतात. मी त्यांना सांगितले, मी काही विद्वान पंडित शास्त्रज्ञ अथवा पौराणिक नाही. आपण तर विद्वान पंडित शास्त्रज्ञ आहात व आपण प्रवचन वगैरे लोकांना ज्ञान देत आहात.
व्यतिरिक्त आपणास 20-25 वर्षापासून श्रीकृष्ण भगवंताची परमनिष्ठा उपासना करत आहात। इथे आलेली सर्व मंडळी देखील इष्टदेवताचे परमनिष्ठ भक्तीने आणि वर्षापासून उपासना करत आहे। तरी या इष्टदेवताचे आजपर्यंत तरी त्यांचा प्रसाद किंवा त्यांची मागणी पुरवल्याने ऐकवत नाही। हा उपरवंत खूप सगुण उपासक आहेत। त्यांना जर बाहेर गावी जाण्याचा प्रसंग आला, त्यांना पैशाची आवश्यकता पडेल, स्वतः इष्टदेवतेला सोडून व्यावहारिक लोकांकडे जाऊन त्यांच्याकडे याचना करताना दिसतात। असे अनुभव देखील आहेत। तर मग असे होण्याचे कारण काय असावे? दुसरे महर्षी वाल्मिकांचे उदाहरण घ्या, जे प्रथम भिल्ल जातीचे होते। दररोज अनेक लोकांची हत्या देखील करत होते। लोकांना लुटणे, मारून टाकणे हाच त्यांचा धंदा होता। अशा या महान पाप्याची उद्धारासाठी केवळ 12 वर्षाचा कालावधी बाद झाला, व तो देखील राम राम ऐवजी मारा मारा असे उलटा जप करून। शास्त्र आणि पुराणामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत। नामस्मरणाचा महिमा फार मोठा आहे। कित्येक परमभक्तांच्या थोड्या फार प्रमाणात का होईना, पण ह्या काळात देखील त्यांची प्रचिती आलेली आहे। असे असून देखील आपल्या मागण्यांकरता शेवटी आपल्याला व्यावहारिक लोकांकडे याचना करावीच लागते। हे काय कारण असेल? तुम्ही स्वतःचे उदाहरण घ्या। तीर्थयात्रेला जाण्यासाठी आपण ह्या व्यावहारिक लोकांकडून काहीही मदत अपेक्षा करतो, मग याला काय म्हणावे? वाल्मिकीसारखा महान पाप्याच्या उद्धारासाठी 12 वर्षाचा कालावधी पुरेसा झाला, पण स्वतः आपल्याला वाल्मिकी एवढे पापी समजत नाही। आपण आजपर्यंत एकाही माणसाचा खून केलेला नाही, अर्थात आपण महापापी नाही, सर्वजण आपण समजतो। पण महान पाप्याच्या उद्धारासाठी जर 12 वर्षाची उपासना पुरेशी ठरली, तर आपण असे पापी नसून देखील आपली 20-25 वर्षे उपासना करून देखील परमेश्वर आपल्या कामना पूर्ण करत नाही का? आपल्याला प्रसन्न देखील होत नाही, अथवा जीवनात शांतीचा अनुभव आपण प्राप्त करू शकत नाही। हे तर एक महादय आश्चर्य आहे। प्रत्येक उपासनेचे दुर्ग्रह सोडून शुद्ध बुद्धी, निर्मळ अंतःकरणाचा विचार केला तर वरील कथन निग्य सत्य आहे हेच त्याला जाणवेल। असे होण्याचे कारण काय, याचा विचार आपण करूया।